अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरू 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 प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 सेवे
चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेर मस्तकही पायावरी या वार करी संतांच्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबर यांचा 3 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट अर्थपूर्ण भावपूर्ण असा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतायत, संदेश मार्गदर्शन उपदेश करतायत। परमार्थिक सेवा साधना करत असताना भगवत भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे किंवा निष्ठावंत भाव हा भक्ताच्या जीवनातला स्वधर्म आहे। त्याच पद्धतीने भगवत भक्ताच्या जीवनामध्ये निर्धारही असला पाहिजे। त्याच्या साधनेमध्ये निष्कामता निश्चळता, ज्या देवाची आपण भक्ती करतो त्या देवावरती आपला प्रचंड प्रचंड असा विश्वास असलाच पाहिजे। या सगळ्या लक्षणांनी गुणांनी युक्त जर आपलं जीवन, आपली भक्ती, आपली सेवा साधना असेल तर अशा भगवत भक्ताची परमात्मा कधीही उपेक्षा करत नाही, आतापर्यंत केली नाही। उलट त्या भगवत भक्ताचा व त्याच्या सेवेचा परमात्मा अंगीकार करतो, स्वीकार करतो, उपेक्षा करत नाही। तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही, ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची विढाला। अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणा समोर सांगितलेला आहे। कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्दाचा परिहार आपल्या श्री सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा बुद्रुक सुरेगाव या ठिकाणी परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं परमार्थिक अधिष्ठान परमार्थिक श्रद्धास्थान श्री सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज, सद्गुरु जोग महाराज, विश्वेश्वर नाथ बाबा, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य बंसी महाराज तांबे, वैकुंठवासी गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज, आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, देवगड संस्थान पूज्य बाबाजींच्या सद्गुरुदेवांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन ही परमार्थिक सेवा कार्याची धुरा ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं
समर्थपणानं सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी सांभाळलेली आहे, चालवलेली आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सर्वावरती ज्यांचं नितांत असं प्रेम आहे, परमश्रद्धे आदरणीय गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक पूज्य बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम या ठिकाणी करतो. पूज्य बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं, नेतृत्वानं आणि आपणा सर्व भक्त परिवाराच्या तन मन धनाच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा आहे. आणि या सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा आहे. पूज्य बाबांच्या आज्ञेनं, त्यांच्या इच्छेनं ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. विठाला विठाला कीर्तन सेवा घेत असताना, लिहित असतानाच मी त्यांना म्हटलं की प्रत्येक वेळेला आश्रमामध्ये येणं होतं नाही असं नाही. आम्ही आश्रमामध्ये कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहू, परंतु सेवा काय मी काही करत नाही. आवर्जून मी उपस्थित राहतो, सेवा नको आहे. परंतु त्यांनी सांगितलं सेवा तुम्हाला करावी लागेल, सेवा तुमची झाली पाहिजे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. या व्यासपीठावर उभं राहून मी कीर्तन करावं एवढी माझी योग्यता नाहीये, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांच्या आज्ञेनं, इच्छेनं ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला या कीर्तन सेवेच्या प्रसंगी आज आवर्जून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे रामगड संस्थान, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीनं देवगड संस्थानच्या परंपरेमध्ये अत्यंत निष्ठेनं, श्रद्धेनं सेवा करणारे बाबाजींचे चोपदार आदरणीय बाळकृष्ण महाराज कानडे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. पूज्य बाबांचे पिताश्री दादा या ठिकाणी आहेत. गायनाची सेवा साथ करण्याकरता आपल्या परिसरातील नवोदित पिढीतील उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट कीर्तनकार, हरिभक्तीपरायण संगीत विशारद सचिनजी महाराज पवार, हरिभक्तीपरायण संगीत विशारद अशोक महाराज निरफळ यांची उपस्थिती आहे. बाबांच्या परंपरेमध्ये आणि आपलं वरदविनायक सेवाधाम असेल, आपलं हे गुरुकुल असेल किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आश्रमाची, मठाची, मंदिराची जबाबदारी समर्थपणे बाबांच्या आज्ञेनं, कृपेनं या ठिकाणी सांभाळणारे हरिभक्तीपरायण अंकुशजी महाराज जगताप पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे या ठिकाणी आहेत. आपल्या आश्रमाचे दोनही दमदार मृदंगवादक हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज आणि दुसरे विशाल महाराज, दोनही मृदंगाचार्याकरता आपण सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवल्यात. बाबांच्या सहवासामध्ये शिकणारी, अध्ययन करणारी ही सर्व छोटी छोटी साधक मंडळी, विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आहेत. आज आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्तानं देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये निष्ठेनं सेवा करणारे आणि गुरुवर्य बाबावरती ज्यांचं मनापासून असं प्रेम आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज ससे या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गुरुकुलाचा जो काही भक्त परिवार आहे, मग वरद विनायक सेवाधाम असेल, आपला जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थान असेल, या सगळ्या आश्रमाची, मठ मंदिराची सेवा करणारी आपण सर्व मंडळी आहात. त्यात प्रामुख्यानं गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक बाबावरती नितांत असं ज्यांचं प्रेम आहे, आदरणीय तुकाराम दादा कुंजीर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदामराव खजिनदार यांची उपस्थिती आहे. बाबांचे दोनही अत्यंत जवळचे सहकारी डोंगरे भाऊसाहेब असतील, आदरणीय ठोसर भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे. बाभोळखेड्याचे आपले सरपंच ज्ञानेश्वर पाटील अवताडे, मक्तापूरचे सरपंच अनिल पाटील लहिरे या ठिकाणी आहेत. रामकृष्ण भाऊ यांची उपस्थिती आहे. लक्ष्मण महाराजांचे पूज्य पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गावकरी आणि आमच्या भजनी मंडळाचे जुने सदस्य, महाराजावरती ज्यांचं नितांत असं प्रेम आहे, बी.के. काळेसाहेब, बबन भाऊ यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती आहे. असंख्य अशी आपण मंडळी या ठिकाणी आलेली आहात. बाबावरती आपलं नितांत असं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आपणा सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे.
सर्वांना मनपूर्वक वंदन प्रणाम करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या गुरुकुलामध्ये आपल्या आश्रमामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा आहे. बाबाविषयी जास्त बोलण्याकरता माझ्याकडे शब्द नाही, परंतु वारकरी संप्रदायातील अद्भुत जीवन हे आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आज आपण पाहतो वरद विनायक सेवाधाम असेल, आपलं गुरुकुल असेल, तुकाराम महाराज संस्थान असेल, हा तीनही आश्रमांचा एवढा मोठा व्याप अत्यंत समर्थपणे बाबांनी या ठिकाणी सांभाळलेला आहे. आणि या तीनही आश्रमाचं सेवा कार्य आपण दिवसेंदिवस पाहतो. पाठीमाग वरद विनायक सेवाधामला आम्हाला येण्याचा योग आला. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे वारकरी संप्रदायाचं सेवा कार्य या ठिकाणी सुरू आहे, महाराजांच्या माध्यमातून चालू आहे. आपण असंख्य मंडळी त्यांच्या जवळ येता, आम्हीही त्यांच्याकडे येतो. कुतूहलानं आपण सर्वांनी जर विचारलं की बाबा तुम्ही हे सगळं कसं सांभाळता, कसं करता, तर ते अत्यंत आत्मीयतेनं विनयतेनं सांगतात, आम्ही या सगळ्या कार्यामध्ये निमित्त मात्र आहोत. ही सगळी कृपा, हा सगळा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा आहे. आणि मायबाप सद्गुरू देवांची कृपा, त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर काहीही होऊ शकतं. विढाला फक्त आपल्या सेवेमध्ये प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या सेवेमध्ये निष्ठा असली पाहिजे. ज्ञानोबा बोलतात ना, गुरुकृपा स्नेह सलिली, गुरुकृपा अमृताचे वडप. अमृताचा वर्षाव करणारी गुरुकृपा आहे. प्रेमरूपी गंगा म्हणजे गुरुकृपा आहे. या प्रेमरूपी गंगेमध्ये आपल्याला न्हावून निघायचं असेल, अमृताचा वर्षाव करणारा गुरुकृपारूपी वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखाली जर आपल्याला राहायचं असेल तर ज्ञानोबा बोलतात, आपण राहत असताना कसं राहिलं पाहिजे, आपण सेवावृत्तीचं रूप होऊन राहिलं पाहिजे. विडाला आपल्या गुरुची खरी सेवा काय असेल, आपल्या गुरुची खरी सेवा काय आहे, ज्ञानोबा स्पष्ट लिहितात, तैसे स्वामीचिया मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. आयुष्यभर, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं, त्यांच्या आज्ञेप्रमाणे जगणं, वागणं, हीच आपल्या गुरुची खरी सेवा आहे. विडाला आम्ही नेहमी म्हणत असतो, आदर्श जीवन मूल्यासह उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य जर आपल्याला घडवायचं असेल तर मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये वेळेला किती महत्व दिलं पाहिजे, स्वच्छतेला किती महत्व दिलं पाहिजे, आपल्या गुरुच्या सेवेला किती महत्व दिलं पाहिजे, देव देश धर्माच्या कार्याला किती महत्व दिलं पाहिजे, याचा आदर्श जर आपल्या समोर कोणी ठेवला असेल तर तो आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक पूज्य बाबांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मी व्यासपीठावर उभं राहून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अनेक वर्षापासून आम्ही वारकरी संप्रदायामध्ये सेवा करतो, कार्य करण्याचं काम करतो, परंतु सतत बाबांच्या सेवेचा, बाबांच्या साधनेचा आदर्श हा माझ्या डोळ्यासमोर आहे. विढाला मीच नाही, अनेक साधक मंडळी आदरणीय बाबा महाराज या ठिकाणी आहेत, अंकुश महाराज आहेत, आमचे दुसरे सहकारी कृष्ण महाराज मोरे, आदरणीय जिनेसर असतील, या सर्व मंडळीवरती पुत्रवत प्रेम करणारे बाबा आहेत. विढाला मोठी माणसं तीच असतात की जी आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला मोठं करण्याचं काम करतात. दुसऱ्याला खाली पाडून मोठा होणारा माणूस हा कधीही आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला, इतरांना मोठं करू शकत नाही. विढाला विढाला अनेक साधक मंडळी, महाराज मंडळी बाबांच्या सहवासामध्ये आहे आणि त्यांचं सर्वांवरती अत्यंत मनापासून पुत्रवत असं प्रेम आहे.
आणि मी तर आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगतो म्हणतो, आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य देवगडचे बाबाजी. बाबाजी नंतर आपल्या परिसरातील, आपल्या जिल्ह्यातील सगळ्या महाराज मंडळीवरती पुत्रवत प्रेम करणारे जर कोण असतील तर ते पूज्य उद्धवजी महाराज मंडलिक आहेत. अगदी सगळ्यांचा स्वीकार आहे. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार लगे चालो नाती, करावा विचार लगे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, याते भलते नारी नर. यारे लहान थोर, याती भलती नारी नर. संतांची परंपरा देखील आपल्याला हे स्वीकारते, माणसानं जीवन जगत असताना समग्राचा स्वीकार केला पाहिजे. समग्राचा स्वीकार करण्याची दृष्टी आपल्याकडं असली पाहिजे. माणसाची दृष्टी बदलली की त्याची सृष्टी बदलते. विठाला सद्गुरु गंगागिरी महाराज असतील, सद्गुरु नारायणगिरी महाराज असतील, या संत साधू महात्म्यांनी ही कीर्तन भजनाची परंपरा तुमच्या माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली आहे. हा संस्कार विचार आपल्याला या ठिकाणी देण्याचं काम केलं. आणि बुवा, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाच्या साधनेला, भजनाच्या साधनेला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्ञानोबराय वर्णन करताना लिहितायत की तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नाम चिनये पापाचे ऐसे केले कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती. ही कीर्तनाची साधना तुम्हाला आणि मला दोषमुक्त करणारी आहे, तापमुक्त करणारी आहे, पापमुक्त करणारी आहे. या कीर्तन साधनेच्या संबंधानं बोलत असताना तुकोबराय सांगतात ना, कीर्तन सांग कीर्तन सांग, होया अंग हरि रूप, होया अंग हरि रूप, कीर्तन सांग कीर्तन सांग, होया हरि रूप, होया हरि रूप, होया हरि रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. ही सेवा साधना आपल्याला हरिरूप करणारी आहे, परमात्म रूप करणारी आहे. तुकोबरा स्पष्ट बोलतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
पूज्य पाटील महाराजांचे शब्द आहेत. कीर्तन हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कीर्तन हे प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे. ही कीर्तनाची गरज नाही, तर ही जगाची तुमची माझी गरज आहे. विडाला भजनाच्या संबंधानं बोलतात. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायाचे. मला वाटतं बाळ क्रीडेचा अभंग आहे. भजनाच्या संबंधानं तुकोबाराय सांगतात, एखादा जीवनमुक्त असेल, ज्ञानी असेल, विद्वान असेल, पंडित असेल, त्यानंही आपल्या जीवनामध्ये भजनाला विशेष महत्व दिलं पाहिजे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. विडाला फक्त ही सेवा साधना करत असताना आपण निष्ठेनं केली पाहिजे, श्रद्धेनं केली पाहिजे. अभंगाचा प्रस्तुत विषय हाच आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवत भक्ताच्या जीवनातली निष्ठा सांगतात, किंवा भक्ती करत असताना आपल्या इष्ट आराध्य देवतेविषयी निष्ठावंत भाव धारण करणं हा भक्ताचा स्वधर्म आहे. स्वधर्माची चर्चा जर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाहायची असेल तर ती श्रीमद भगवद गीता या ग्रंथामध्ये, याही पेक्षा ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोड प्रसंग आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. कौरव पांडवाचं सैन्य आपापसामध्ये युद्ध करण्याकरता कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये त्या धर्मालयावरती एकत्रित आलेला आहे, झालेला आहे. आणि भगवान कृष्ण परमात्मा हे अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान कृष्ण परमात्मा हे अर्जुनाच्या रथाचे सारथी आहे. आणि कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाचा रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केला. बघ अर्जुना, तुला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय, ज्यांच्यावरती युद्धामध्ये बाण चालवायचे, ज्यांना युद्धामध्ये मारायचंय, ते बलाढ्य शक्तिशाली योद्धे कोण कोण आहेत एकदा तुझ्या डोळ्यानं पाहून घे. म्हणून अर्जुनाचा रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केला. सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुनानं पाहिलं ज्यांच्यावरती युद्धामध्ये बाण चालवायचे, ज्यांना युद्धामध्ये मारायचं, ते कोण आहेत? आपलेच भाऊ आहेत, आपलेच काका आहेत, आपलेच मामा आहेत, आपलेच सासरे आहेत, आपलेच आप्त स्वकीय आहे. याही पेक्षा ज्या लोकांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्या लोकांनी आपल्याला विद्या दिली, ते भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अशी सगळी गुरुजन मंडळी समोर उभी आहे. त्याच ठिकाणी अर्जुनानं स्पष्ट भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितलं, ऐक देवा, आपल्याच आप्त स्वकीयांना युद्धामध्ये मारायचं, परास्त करायचं, त्यांच्यावरती बाण चालवायचे. देवा, याच्यापेक्षा मी संन्यास घ्यायला तयार आहे, परंतु मी युद्ध करणार नाही. विढाला विढाला कृष्ण परमात्म्यानं पाहिलं, जर अर्जुनानं युद्ध केलं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल. दुर्योधनासारख्या दुष्प्रवृत्तीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कृष्ण परमात्म्याला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुनाच्या क्षात्र तेजाला जागृत केलं. अरे अर्जुना, स्वतःला एवढं लहान समजू नकोस, स्वतःला एवढं लहान समजू नकोस. आतापर्यंत अनेक वेळेला तू देव, दानव, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व यांना युद्धामध्ये परास्त केलंय. आणि भगवान कृष्ण परमात्मा आपल्या शब्दानं, आपल्या वाणीनं अर्जुनाच्या क्षात्र तेजाला जागृत करतात. अर्जुना, तू सामान्य नाहीयेस. तू कोण आहेस? तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी रावो, तुझिया लाठेपणाचा आवो, तिन्ही लोकी तुवा संग्रामी हरू जिंतीला,
निवात कवचाचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी. अर्जुना, स्वतःला एवढं सामान्य समजू नकोस. आतापर्यंत तू अनेकांना युद्धामध्ये परास्त केलंय. एक क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. आणि अर्जुना, तू जर तुझ्या स्वधर्माचं पालन केलं ना तर तुला खूप काही मिळेल. अर्जुनानं लगेच प्रश्न विचारला ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये, देवा, मी जर माझ्या स्वधर्माचं पालन केलं, क्षात्र धर्माचं पालन केलं, क्षत्रिय म्हणून युद्ध केलं, तर मला याचा लाभ, याचं फल काय मिळेल? विढाला विढाला. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना, क्षत्रिय म्हणून तू जर युद्ध केलं, तुझ्या स्वधर्माचं पालन केलं, तर पहिली गोष्ट अर्जुना, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. दुसरी गोष्ट अर्जुना, तुला मोक्ष मिळेल. तिसरी गोष्ट अर्जुना, तुला जगामध्ये मान, मान्यता, पद, प्रतिष्ठा सगळं काही प्राप्त होईल. आणि एखाद्या माणसाला याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? विढाला विढाला. प्रापंचिक माणूस असू द्या वा परमार्थिक माणूस असू द्या, याच्यापेक्षा आपल्या वेगळ्या अपेक्षा मागण्या तरी काय? अर्जुना, स्वधर्माचं पालन कर. ज्ञानोबरांची भाषा पहा, सकळ काम पूर्णता सहजे होय. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर, तो मोक्षू तेने व्यापारी निश्चित पावे. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर, हा स्वधर्म तुझ्या करता कामधेनू होईल आणि जगामध्ये मान, मान्यता, पद, प्रतिष्ठा सगळं काही मिळेल. गुढ ज्ञानोबरांच्या उभ्या आहे पहा. तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. देखै अनुक्रमाधारे जो स्वधर्म आचरे तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर, तुला मोक्ष प्राप्त होईल. अर्जुना, स्वधर्माचं पालन कर, हा स्वधर्म तुझ्या करता कामधेनू होईल. आणि ऐक, एवढं सांगून देखील तू जर ऐकलं नाही, आपल्या स्वधर्माचं जर पालन केलं नाही ना, तर काळ तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, सोडणार नाही. विढाला विढाला. आणि पूज्य नामदेव शास्त्री भगवानगड त्यांचे शब्द आहेत. व्यवहारामध्ये जगत असताना, वागत असताना, राहत असताना सहज अजाणतेपणानं आपल्याकडून एखादी अक्षम्य चूक घडली, अपराध घडला, तर प्रेमापोटी, नात्या गोट्यापोटी, मित्रत्वाच्या संबंधापोटी माणूस माणसाला माफ करतो. परंतु लक्षात ठेवा, देवानं दिलेला चांगला काळ, देवानं दिलेली चांगली वेळ जर आपण दुसऱ्याची निंदा करण्याकरता, द्वेष करण्याकरता, मत्सर करण्याकरता, वाईट करण्याकरता, घात करण्याकरता घालवलेली असेल, तर लक्षात ठेवा, काळ आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. विढालं विढालं. जगाच्या पाठीवर जो आपल्या स्वधर्माचं पालन करणार नाही, स्वधर्म म्हणजे काय? वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपली जबाबदारी. विढाला विढालं. म्हणून स्वधर्मो जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. विढाला विढाला. अर्जुना, तुला जर तुझं चांगलं भलं भाव वाटत असेल तर क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. पहा, चारही वर्णा करतात. चार वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. चारही वर्णाकरता आपलं कर्तव्य काय आहे, आपलं कर्म काय आहे, आपला स्वधर्म काय आहे, वेदानं, श्रीमद भगवत गीतेनं, ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलंय. श्रीमद भगवत गीता छान वर्णन करते. मला वाटतं 18व्या अध्यायातले ते श्लोक आहेत. विढाला विढाला.
43, 42, 43 आणि 44 या क्रमांकाचे ते श्लोक आहेत. ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष युद्धे चाप्यपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम कृषिगौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. विडाला विडाला. चारही वर्णा करता आपलं आपलं कर्म, आपला आपला स्वधर्म श्रीमद भगवद्गीतेनं सांगितलंय. त्याच पद्धतीनं चारही आश्रमा करता. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. जगद्गुरु तुकोबार यांनी या चारही आश्रमाचा न्याय निवाडा 2 प्रमाणामध्ये केलाय. पहा. विढाला विढाला. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी आश्रमी विचार षडकर्मी आश्रमी विचार षडकर्मी. ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरे आश्रमे विचार षडकर्मे आश्रमे विचार वानप्रस्थी करी संयोगी वियोग वानप्रस्थी करी संयोगी वियोग संन्यासी तो त्याग संकल्पाचा संन्यासी तो त्याग संकल्पाचा ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरे आश्रमे विचार षडकर्मे संयोगी वियोग संन्यासी तो त्याग संकल्पाचा ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरे आश्रमे विचार षडकर्मे आश्रमे वियोग चारही आश्रमाचा न्याय निवाडा 2च प्रमाणामध्ये. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. जो जो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहे, आपल्याकडं ब्रह्मचर्य आश्रमाची वयोमर्यादा किती? 25च्या आत. 25च्या आत. ज्याचं ज्याचं वय 25च्या आत आहे, मग तो मुलगा असू द्यावा मुलगी असू द्या, त्यानं आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? तुकोबारांनी त्या काळामध्ये आपल्याला सांगून ठेवलंय. त्यानं इतर ठिकाणी डोकं न लावता न चालवता अक्षराची सेवा केली पाहिजे. म्हणजे ज्ञानार्जन केलं पाहिजे, विद्यार्जन केलं पाहिजे. आपल्या भाषेमध्ये त्यानं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. विडाला विडाला. जगामध्ये शिक्षणाला ज्ञानाला अत्यंत किंमत आहे, अत्यंत महत्व आहे. ज्याच्याकडं ज्ञान आहे, ज्याच्याकडं विद्या आहे, दुनिया आज त्या अशा लोकांना झुकून वाकून नमस्कार करते. आपण म्हणतो ना, विद्याधनम सर्वधनम प्रधानम न चोरहार्यम न च राज्यहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्यारूपी धन, ज्ञानरूपी धन माणसाला जीवनामध्ये मोठं करण्याचं काम करत आहे. ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञान विद्या संपादन केले, दुनिया आज त्या लोकांना झुकून वाकून नमस्कार करते. बुवा, तुमच्याकडे चांगलं शिक्षण असलं पाहिजे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, सगळ्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध आहे, नाही असं नाही. विडाला विडाला. आपण पाहतो, जर तुमच्याकडे चांगलं शिक्षण असेल तर कंपन्यावाले लोक तुमच्या दारामध्ये तुमच्या घरासमोर येऊन उभी राहतात. आणि जर तुम्ही 40% 35% रडत असाल, ओरडत असाल, तर हा तुमचा स्वतःचा दोष आहे. विडाला विडाला. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी.
जो गृहस्थ आश्रमामध्ये आहे त्यानं षडकर्म केलं पाहिजे, बली वैश्वदेव केला पाहिजे, अग्निहोत्र केलं पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. आणि बुवा गृहस्थ आश्रमी माणसाने कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबरायाचा एकच अभंग आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये कोरून ठेवायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, ताणिल्या जीवन, वणा माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थी माणसाने कसं जगावं वागावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबरायांचा हाच एक अभंग आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. त्या पद्धतीनं जगायचं वागायचं, वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही. विढाला विढाला. जास्त विस्तार करत नाही. वानप्रस्थानं संसार प्रपंचामध्ये राहायचं, परंतु त्या संसार प्रपंचाचा रंग ढंग आपल्याला लागू द्यायचा नाही. जसं कमळ कुठं राहतंय, कमळ पाण्यामध्ये राहतंय, कमळ चिखलामध्ये राहतंय, परंतु त्याही चिखलामध्ये पाण्यामध्ये राहून त्या पाण्याचा चिखलाचा यत्किंचित देखील स्पर्श आलिप्त कमळ जडे जैसे, आलिप्त कमळ जडे जैसे, आलिप्त कमळ जडे जैसे, आलिप्त कमळ जडे जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जडे जैसे, आलिप्त कमळ जडे जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जडे जैसे, आलिप्त कमळ जडे जैसे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जडी दैसे. संन्यासानं कसं राहावं? संन्यासाच्या जीवनामध्ये संकल्पही नको, विकल्पही नको. संन्यासाचं जीवन हे देवाच्या भरवशावरती असलं पाहिजे. कुणाला म्हणायचं संन्यासी? मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. ज्याला मी आणि माझेपणाचा विसर पडलाय, संकल्प देखील विकल्प देखील ज्याच्या जीवनामध्ये नाहीये, तो संन्यासी आहे. चारही आश्रमाकरता, चारही वर्णाकरता आपला आपला स्वधर्म श्रीमद भगवत गीतेनं संतांनी आपल्याला सांगितलंय. त्याच पद्धतीनं भक्ताच्या जीवनामध्ये आपला स्वधर्म काय आहे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये. या संपूर्ण कार्यक्रमाकरता ज्यांची मंडपाची व्यवस्था आहे, ज्यांची साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे, अनवधानानं माझ्याकडून नाव राहिलं, परंतु बाबावरती ज्यांचं नितांत असं प्रेम आहे, आदरणीय जालिंदर काका बर्डे त्यांचे चिरंजीव अनेक वर्षापासून ते बाबांच्या सहवासामध्ये आहेत. विढाला विढाला. तुमची व्यवस्था म्हणजे आमच्या कलेला, आमच्या गुणाला, आमच्या आवाजाला, आमच्या वादनाला योग्य न्याय देणारी व्यवस्था आहे. आम्ही म्हणत असतो विनोदानं, महाराज पुण्याचा असू द्या का मुंबईचा असू द्या, कुठलाही असू द्या, अगदी कोल्हापूरचा असू द्या का सोलापूरचा असू द्या, माझ्या बोटाकडे पहा, कसाही असू द्या, ही व्यवस्था जर चांगली नसेल तर चांगल्याचे हातपाय काम करत नाही. तुमची व्यवस्था अत्यंत उत्तम आहे, अत्यंत चांगली. त्यांच्याकरता सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवा. विढाला विढाला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे. निष्ठावंत भाव धारण करणं आपल्या इष्टदेवतेविषयी हा भक्ताचा स्वधर्म आहे. कशाला निष्ठा म्हणायचं बरं? निष्ठा कशाला म्हणायचं? ऐका, परमार्थ करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये जो नियम केलेला आहे, जो संकल्प केलेला आहे, कितीही दुःख वाट्याला आलं, कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या, वेळ प्रसंगी प्राण देण्याची जरी वेळ जरी आली तरी देखील आपल्या संकल्पाला, आपल्या नियमाला कधी न मोडू देणं याचं नाव आहे निष्ठा. देह जावो अथवा जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. अनेक प्रमाण आहे. जरी हे आकाश वर पडो पाहे, घडत नाही पेचे महाराज, परंतु घडलं तरी जरी ब्रह्मघोळ भंगा जाई, वडवानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. तुका मने धरा निष्ठावंत भाव, तुका मने धरा निष्ठावंत भाव, तुका मने धरा निष्ठावंत भाव, तुका मने धरा निष्ठावंत भाव. हरे हरे राव पाहिजे तो हरे
पंढरी राव पाहिजे पाहिजे तो तरी पंढरी राव पाहिजे पाहिजे तो तरी पंढरी राव पाहिजे तुका मने तरी पंढरी राव पाहिजे तरी पंढरी राव पाहिजे तुका मने तरी पंढरी राव पाहिजे तरी पंढरी राव पाहिजे तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी पंढरीराव पाहिजे तो व्यर्थ बरोबरी केले. पाठांतर तुकोबराय सांगतात, अरे देव पाहिजे भेटावा असं वाटत असेल तर एकच करा, निष्ठावंत भाव धरा. भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे. कशाला म्हणतात निष्ठा? गोड रामायणातला प्रसंग आपण ऐकलेला असेल. राम रावणाच्या युद्धामध्ये त्या कुंभकर्णानं आपल्या शक्ती सामर्थ्यानं अनेक वानरांना मारलं आणि सहज युद्ध करता करता त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये मुठीमध्ये एक छोटस वानर आलं सापडलं. आल्यानंतर त्या कुंभकर्णाने पाहिलं, दिसण्याकरता अत्यंत सुंदर होतं. जेवढं सुंदर होतं त्याही पेक्षा अप्रतिम सुगंध त्याच्या शरीरातून बाहेर पडायचा. तू कोण आहेस विचारलं. त्याने सांगितलं, मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. नाव काय तुझं? तर नाव सांगितलं, माझं नाव गंधमादन आहे. गंधमादन आहे. त्या कुंभकर्णानं सांगितलं, अरे दिसण्याकरता एवढा सुंदर आहे, अप्रतिम सुगंध तुझ्या शरीरातून बाहेर पडतो, मी तुला जीवदान द्यायला तयार आहे, फक्त एकदा मन मी रावणाचा आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? एकदा मन मी रावणाचा आहे. त्यानं नकार दिला. त्या कुंभकर्णानं मागचा पुढचा विचार नाही केला. त्या गंधमादन नावाच्या वानराला आपल्या मुठीमध्ये दाबलं, चिरडलं. अक्षरशः त्याच्या नाका तोंडातून रक्ताचे प्रवाह लोट बाहेर पडायला लागले. आणि अशाही वेळेला परत त्या कुंभकर्णाला वाईट वाटलं, अरे छोटस वानर आहे, एवढा अप्रतिम सुगंध याच्या शरीरातून बाहेर पडतोय, माझ्या हातून माझ्या मुठीमध्ये आता ते मरणार आहे. त्याच्या नाका तोंडातून रक्त बाहेर पडतंय. मरता मरता परत एकदा त्या कुंभकर्णाने त्या वानराला गंधमादनाला विचारलं, अरे तू आता मरतोयस, तुझ्या नाका तोंडातून रक्त बाहेर पडतंय, मला वाईट वाटतंय, फक्त मरता मरता आता एकदा मन मी रावणाचा आहे, मी तुला जीवदान द्यायला तयार आहे. अक्षरशः नाका तोंडातून रक्त बाहेर पडतंय, मरणासन्न अवस्थेमध्ये. अशाही अवस्थेमध्ये अत्यंत आवेशामध्ये येऊन ते गंधमादन नावाचं वानर त्या कुंभकर्णाला सांगतंय, कुंभकर्ण ऐक, अरे तू कितीही बलाढ्य शक्तिशाली असेल तर ऐक, लक्षात ठेव, अरे प्रभू रामचंद्राच्या कार्याकरता, प्रभू रामचंद्राच्या सेवेकरता एकदा नाही, आम्हाला 1000 वेळा जरी मरावं लागलं ना तरी देखील आम्ही मरण्याकरता तयार आहोत, परंतु रावणाचं म्हणून आम्हाला जगणं नकोय. याला म्हणतात निष्ठा. विडाला विडाला नामदेवरायाच्या जीवनातला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहा, नामदेवरायाच्या घरची परंपरा आहे, जोपर्यंत घरातून पांडुरंगाला नैवेद्य जात नाही तोपर्यंत एकाही माणसानं अन्नाचा कण ग्रहण करायचा नाही. इथं लोकांना पंक्तीला बसल्यानंतर ताटाला पाणी फिरवेपर्यंत दम निघत, किंवा जेवायला पंक्तीला बसल्यानंतर कमीत कमी ताटाला पाणी फिरवलं पाहिजे, ताटातल्या अन्नाला नमस्कार केला पाहिजे, हात जोडले पाहिजे. हे शब्दच काही लोकांच्या डिक्शनरीत नाहीत. ज्ञानोबराय बोलतात, अरे जे अन्न माणसाला जगवण्याचं काम करते, कारण जे जीविता, जे अन्न माणसाला जगवण्याचं काम करते, त्याच ताटातल्या अन्नाला हात न जोडता, नमस्कार न करता तुम्ही जर त्या ताटातलं अन्न खात असाल तर ती त्या ताटातल्या अन्नाची निंदा आहे. आणि जो माणूस ताटातल्या अन्नाची निंदा करतो आणि त्याच ताटातलं अन्न खातो, ज्ञानोबराय सांगतात, तो अन्न खात नाही, तो विष खातो, विष. आणि मला सांगा, विष माणसाला जगवण्याचं काम करते का मारण्याचं काम करते? ज्या लोकांनी आतापर्यंत विष पिलेत किंवा विष पिण्याचं, रोगर पिण्याचं, इंट्रेल पिण्याचं सोंग केलं आणि सोंग केल्यानंतर अंगावर ओतून घेतल्यानंतर एकदा संभाजीनगरच्या घाटीचा चक्कर मारून आले,
आल्यानंतर एवढा धुवून काढतात, एवढा धुवून काढतात. तुम्ही जर त्याच्या समोर परत रोगरची बाटली धरली भाऊसाहेब, तर तो म्हणतो माझी 2 एकर तुझ्या नावावर करतो, परंतु ही बाटली काय मला परत दाखवू नको. विडाला विडाला. मुद्दा एवढाच आहे, ताटातल्या अन्नामध्ये पक्वान्न असू द्या वा चटणी भाकर असू द्या, कधीही ताटातल्या अन्नाला आपण नमस्कार केला पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये परंपरा आहे, जेवायला बसल्यानंतर, पंक्तीला बसल्यानंतर आपण हात जोडून काय म्हणतो? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे, जाणी जे यज्ञ कर्म. नामदेवरायाच्या घरातली परंपरा आहे, जोपर्यंत पांडुरंगाला नैवेद्य जात नाही एकाही माणसानं अन्नाचा कण ग्रहण करायचा नाही. नामदेवरायाचे वडील दामाजी पंत काही व्यापाराच्या निमित्तानं बाहेर गावी गेलेत. नामदेवरायाची आई गोनाई आईनं सांगितलं, नामा वडील बाहेर गावी गेलेत, देवाला नैवेद्य घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे. नामदेवरायानं नैवेद्यानं भरलेलं ताट घेतलं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, देवासमोर ठेवलं, हात जोडले, प्रार्थना केली, देवा आज वडील बाहेर गावी गेले, देवाला तुला नैवेद्य घेऊन आलंय, नैवेद्य स्वीकार कर, ग्रहण कर, खा. कारण नामदेवरायाला वाटत होतं दररोज माझे वडील इथं नैवेद्य घेऊन येतात, आज मी आलोय ना, तर माझ्या हातून देखील पांडुरंग परमात्मा जेवला पाहिजे, नैवेद्य खाल्ला पाहिजे, ग्रहण केला पाहिजे. खूप प्रार्थना केली, विनंती केली, हात जोडले, पाया पडले, परंतु काही केल्या परमात्मा ऐकायला तयार नाहीये. मग नामदेवरायांनी ठरवलं, आता सरळ सांगून हा ऐकत नाही ना, देवाला काहीतरी लोभ दाखवायचा. आपण पाहतो ना व्यवहारामध्ये, सरळ मार्गाने जर एखादं काम होत नसेल तर व्यवहारामध्ये काय दाखवला जातो? लोभ दाखवला जातो. आपल्या भाषेमध्ये टेबलाच्या वरून दिल्यानंतर देखील एखादं काम होत नसेल तर मग काय करावं लागतंय? बऱ्याच जणांनी असा हात केला. टेबलाच्या वरून दिल्यानंतर देखील काम होत नसेल, द्यावं लागतं. दादा आता काय करता? कधी कधी विढाला विढाला. आता सगळी व्यवस्थाच तशी झाली, त्याला आपला काय दोष आहे? विढाला विढाला. सरळ सांगून परमात्मा ऐकत नाही ना, देवाला काहीतरी लोभ दाखवायचा. अत्यंत छान सुंदर अभंग आहे, मी माझ्या पद्धतीनं म्हणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळेजण थोडी थोडी जशी जमेल तशी साथ करा. विडाला विडाला. नामदेवराय देवाला सांगता, देवा हे नैवेद्यानं भरलेलं ताट तुझ्या करता या ठिकाणी आणलंय, नसेल तुला हा संपूर्ण नैवेद्य ग्रहण करायचा तर काही हरकत नाही. काळी कपिली गाय आहे, काळ्या कपिल्या गायीचं मी माझ्या स्वतःच्या हातानं दूध काढलंय, एका सोन्याच्या भांड्यामध्ये, गडव्यामध्ये, तांब्यामध्ये तुझ्या करता या ठिकाणी आणलंय. देवा कमीत कमी तेवढं दूध तरी तुला प्राशन करावं लागेल. दूध पियो मोरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो रे गोविंद लाला, दूध पियो रे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, लाला बछड़ा कपिला गाई, लाला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई, दूध दुहावत नामा जाई. भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी किती प्रेम असतं. सर्वजण टाळ वाजवा.
नामदेवराय परमात्म्याला लोभ दाखवतात दोन्हीकडून वाजवायचं. ऐक देवा, काळी कपिली गाय, काळ्या कपिल्या गाईचं मी माझ्या स्वतःच्या हाताने दूध काढलंय. एका सोन्याच्या भांड्यामध्ये, गडव्यामध्ये, तांब्यामध्ये तुझ्या करता या ठिकाणी आणले. पहा, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी किती प्रेम राहतं. नामदेवरायांनी तो दुधाचा तांब्या, गडवा, वाटी देवाच्या ओठाला लावली. ओठाला, देवा अरे एवढं दूध तरी प्राशन कर, ग्रहण कर. परंतु काही केल्या परमात्मा त्या दुधाचा स्वीकार करायला तयार नाहीये. मग नामदेवरायांनी ठरवलं, जोपर्यंत परमात्मा या दुधाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत इथंच देवाच्या चरणावरती डोकं आपटून आपण आपला प्राण समर्पित करायचा आहे. प्रभु बन की मूरत दूध नहीं पीवत, भुवन के मूरत दूध नहीं पीवत, सिर पछारत नाम रोवत, शिरा पठारत रोवत. नामदेवरायांनी भगवंताच्या चरणावरती डोकं आपटायला सुरुवात केली. शरीर, डोकं, रक्त बंबाळ झालं. मायवा जगन्नियंत्या बेटेवरच्या परमात्म्याला जाग आणि परमात्मा खाली आला आणि प्रत्यक्ष नामदेवरायाच्या हातून पांडुरंग परमात्म्याने तो नैवेद्य ग्रहण केला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नुसता नैवेद्य ग्रहण केला नाही तर नामदेवरायाच्या हातून परमात्मा पंढरीनाथाने ते दूधही प्राशन केलं. नामदेवा हाती दूध प्याला हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. हे आपल्या संतांचं चरित्र आहे. बुवा स्वतः भगवंतानी नामदेवरायाच्या हाताला धरलंय आणि सगळ्या जगाला तुम्हाला आम्हाला सांगितलंय. आतापर्यंत जगामध्ये असंख्य भक्त झालेले आहेत, पुढेही होत राहतील. परंतु ऐक नामा, तुझ्यासारखा भक्त परत या जगामध्ये होणार नाही. ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया, ऐसा भगत मैं कहीं नहीं पाया, नामदेव ने देव हसाया, नामदेव ने देव हसाया. दूध पियो रे गोविंद दूध पियो रे गोविंद 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 लाला माधव लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. हा अभंग सगळ्यात अगोदर बाबा मी आपले कचरू पाटील घावटे आणि त्र्यंबक भाऊ दिघे यांच्या तोंडून ऐकला. अत्यंत सुंदर, अत्यंत गोड. विठाला विठाला. आणि आपल्या परिसरातली ही सगळी जुनी मंडळी खरोखर निष्ठेनं परमार्थ करणारी मंडळी होती. वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या सहवासामध्ये घडलेली ती मंडळी आहे. विठाला विठाला. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. त्याच पद्धतीनं भक्ताच्या जीवनामध्ये, त्याच्या साधनेमध्ये निर्धार असला पाहिजे. कशाला निर्धार म्हणतात? परमार्थ करत असताना आपण जो संकल्प केलाय, जो नियम केलाय, कितीही प्रलोभन वाट्याला आली तरी देखील आपला संकल्प, आपला नियम न मोडणं याचं नाव आहे निर्धार. आपणही निर्धार करतो निवडणुकीच्या आदल्या दिवशी. परंतु कोणी काय थोडंफार आपल्याला सरकवलं, पुढं केलं, लोभ दाखवला की आपला निर्धारही मातीत जातो आणि आपली निष्ठाही मातीत जाते. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, अरे परमार्थ करत असताना ज्याच्या जीवनामध्ये निर्धार आहे, निर्धार, त्याचं सगळं काही चांगलं होतं. निर्धाराचे अवघे गोड वाचे कोड कौतुके. विढाला विढाला. भगवत भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे, निर्धार असला पाहिजे. त्याच्या साधनेमध्ये निष्कामता असली पाहिजे, अंतर्बाह्य निष्कामता असली पाहिजे. पहा 12व्या अध्यायामध्ये देवाला प्रिय असलेला भक्त
त्या भक्ताची लक्षणं सांगत असताना कृष्ण परमात्मा बोलतात ना, अनपेक्षः सुचिरदक्षः उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समे प्रियः जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे. आपल्या साधनेमध्ये अंतर्बाह्य निष्कामता असली पाहिजे, साधनेमध्ये निश्चलता असली पाहिजे. ज्या देवाची आपण भक्ती करतो ना मायबाप, त्या देवावरती आपला प्रचंड प्रचंड विश्वास असला पाहिजे. आणि विश्वासात ताकद आहे बुवा, विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. परमार्थ करत असताना ज्या देवाची आपण भक्ती करतो ना, ज्या गुरुची आपण भक्ती करतो ना, त्या देवावरती त्या गुरुवरती आपला प्रचंड प्रचंड असा विश्वासच असला पाहिजे. विडाला विडाला दुर्दैव तुमचं माझं राहतं, जेवढा आपल्या प्रपंचावरती प्रपंचातल्या लोकावरती विश्वास आहे, तेवढा देखील विश्वास आपला देवावरती नाही, आपल्या गुरुवरती नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे जेवढा विश्वास तुमचा तुमच्या संसारावरती आहे, तुमच्या मुलाबाळावरती आहे, तेवढाच विश्वास आपल्या गुरुवरती ठेवा, देवावरती ठेवा. आपल्या सगळ्या समस्याचा निपटारा होतो. विडाला विडाला पूज्य राऊत बाबा सांगत असतात, किती विश्वास असतो माणसाचा संसारावरती प्रपंचावरती. नोटाचा बंडल मोजत असताना किती मन लावून मोजतो माणूस? 10चा 20चा 50 100 200 500 याच्यापेक्षा मोठी नोट आपल्याकडं नाही. आणि कोणाकडं असेल तर ती आता कचऱ्यात जमा आहे. मग ती कुठल्याही रंगाची असू द्या, कचऱ्यात जमा आहे. नोटाचा बंडल मोजत असताना किती मन लावून मोजतो? अहो माणसाच्या तोंडातला थुका संपायची वेळ येते, तोंड कोरडी पडतात तोंड. मला सांगा, नोटाचा बंडल मोजत असताना जेवढा मन लावून आपण मोजतो, तेवढी देवाची पूजा करत असताना मग करतो का? तेवढी देवाची पूजा मन लावून करतो का? हनुमान चालिसेचं पठण तेवढं मन लावून करतो का? हरिपाठ तेवढा मन लावून म्हणतो का? ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण तेवढं मन लावून करतो का? अहो बाकीचं सोडून द्या, तेवढं मन लावून आपण कीर्तन तरी ऐकतोय का? आता कीर्तनात बसलेले आहोत ना, विढाला विढाला तेवढं मन लावून आपण कीर्तन तरी ऐकतो बा. कीर्तन मन लावूनच ऐकलं पाहिजे, एकाग्रतेनं ऐकलं पाहिजे. ज्ञानोबराय बोलतात ना, तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. कीर्तन जर माणसाने मन लावून ऐकलं ना, तर माणसाचे कान सुधारले जातात. रामकृष्ण तुमची लेखणी जरा ताकदवान आहे, तुम्ही खूप लिहिता, सगळ्यांच्या संबंधानं लिहिता. आणि मला आठवतं, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला बाबाचं अभिष्ट चिंतन वाढदिवस असतो, त्या वेळेला रामकृष्ण भाऊंचा लेख असतो म्हणजे असतोच. विडाला विडाला हे त्यांचं प्रेम आहे, ते त्यांचं प्रेम आहे. कीर्तन माणसाने मन लावूनच ऐकलं पाहिजे. कीर्तन जर माणसाने मन लावून ऐकलं तर माणसाचे कान सुधारले जातात. काय होतात? कान सुधारले जातात. आणि ज्याचे कान सुधारतात त्याचं मन सुधारतं, ज्याचं मन सुधारतं त्याचं जीवन सुधारण्याकरता वेळ लागत नाही. आणि कान जर बिघडले तर मन बिघडतं, आणि मन बिघडलं की जीवन बिघडण्याकरता वेळ लागत नाही. विडाला विडाला कीर्तन कुणाचंही असू द्या, कीर्तन हे मन लावून आपण ऐकले पाहिजे. काय असतं बरं कीर्तन म्हणजे काय असतं? ज्या कीर्तनामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक असतात, ज्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायांच्या ओव्या असतात, तुकोबरायांची प्रमाणं असतात, ज्या कीर्तनामध्ये संतांची चरित्र आपल्याला सांगितली जातात, यापेक्षा कीर्तन वेगळं ते काय? जे कीर्तन ऐकल्यानंतर देवाविषयी, धर्माविषयी, साधू संताविषयी तुमच्या माझ्या मन अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होतं, त्याला कीर्तन म्हणतात. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीशी, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन ऐकल्यानंतर देवाविषयी,
धर्माविषयी साधू संताविषयी तुमच्या माझ्या मन अंतःकरणामध्ये प्रेमच उत्पन्न झालं पाहिजे. विडाला विडाला. आणि ते प्रेम उत्पन्न होण्याकरता कीर्तन तुम्ही आम्ही मन लावून ऐकलं पाहिजे. मन लावून ऐकलं पाहिजे. आपल्या साधनेमध्ये निश्चळता, विश्वास असला पाहिजे. विश्वास असला पाहिजे. ज्या देवाची गुरुची आपण